अगदी 2 शिट्ट्यामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये आज आपण बनवतोय चमचमीत अंडा बिर्याणी. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये खूप काही साहित्य नाही आणि एकदम साधा तांदूळ आहे. हा जास्त काही भारीतला नाही किंवा बासमती तांदूळ नाही. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि साध्या तांदूळमध्ये आपण ही आज अंडा बिर्याणी बनवतोय. अंडी उकडून त्याला तिखट, मीठ आणि हळदीने टोस्ट करून घेतलेला आहे. इथे दही घेतलेला आहे. दह्यामध्ये जिरेपूड, धनेपूड, हळद, मीठ आणि लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि गरम मसाला हे सर्व मिक्स करून घेऊया. आता इकडे आपण कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. आता तेलामध्ये अंडी थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. आता अंडी फ्राय झालेली आहे. आता त्याच तेलामध्ये आता आपण इथे खडे मसाले घालूया. खडे मसाले जे असतील ते तुम्ही घालू शकता, नाही घातले तरी चालेल. आता कांदा आपण परतवून घेऊया. कांदा थोडासा परतला की इथे हिरवी मिरची आणि टोमॅटो घालायचा आहे. कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो छान परतलं की इथे आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे थोडीशी घालायची आहे आणि नंतर जे आपण दह्याचं मिश्रण केलेलं होतं तिखटचं ते घालायचं आहे. हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया. आता इथे आपलं तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे आणि नंतर इथे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ग्रेव्ही शिजू द्यायची आहे. ग्रेव्ही शिजली की यामध्ये आता आपण साजूक तूप घालायचं आहे आणि नंतर इथे आपण घालणार आहोत आता तांदूळ. तर इथे मी हा घरातला रेग्युलरचा तांदूळ असतो तोच मी इथे धुवून घेतलेला आहे, तो तांदूळ घातलेला आहे. इंद्रायणी सोडून तुम्ही कोणताही तांदूळ इथे वापरू शकता. आता तांदूळ चांगला आपण मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया. आता हा तांदूळ मिक्स करून झालेला आहे. इथे आता आपण घालायचे आहेत पाणी. तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, तर 2 वाटीच पाणी घालायचं आहे. जास्त आपल्याला रसरशीत हवी असेल तर 2.5 वाटी घालू शकता आणि बरोबर पाहिजे असेल तर 2 वाट्या पाणी घालायचं आहे. आता आपण इथे अंडी घालणार आहोत. अंडी घातल्यानंतर इथे कोथिंबीर घालायची आहे आणि आता साजूक तूप घालायचं आहे वरून आणि आता झाकण लावूया आणि फक्त 2 शिट्ट्या करायच्या आहेत. आता 2 शिट्ट्या छान मस्त झालेल्या आहेत आणि इथे आपला मस्त अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. तर इथे मी थोडीशी अशी ओलसर ठेवलेली आहे. मला अशी मस्त रसरशीत आवडते. तर मस्त अशी रसरशीत, चमचमीत आणि घरगुती साहित्यामध्ये आणि अगदी 2 शिट्ट्यामध्ये आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. इथे मी कोणताही एकदम भारीतला तांदूळ म्हणजे बासमती तांदूळ वापरलेला नाही आणि घरचेच मसाले आहेत रेग्युलरचे जे वापरतात तेच आणि अगदी साधी आणि सोपी आणि अगदी 2 शिट्ट्यामध्ये ही बिर्याणी तयार होते. अंडा बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.